खरं तर डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा ही शोभायात्रा निघाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यभर शोभायात्रा काढल्या जाऊ लागल्या। सीमा, कशा पद्धतीचं वातावरण आहे? यंदाचं 27वं वर्ष आहे आणि फडके रोडवर संपूर्ण तरुणाई तिथे आपल्याला सामील झालेली पाहायला मिळते। शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, कलाकार मंडळी सुद्धा दाखल होत आहेत। कशा पद्धतीचा माहोल आहे एकूण? श्वेता, आपण जर बघितलं तर खरं तर डोंबिवलीमध्ये जी शोभायात्रेला सुरुवात झाली, आता 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही परंपरा राज्यभरामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते। डोंबिवलीकरांचा उत्साह आज आपल्याला शिगेला पाहायला मिळतोय, मात्र स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांचा सुद्धा उत्साह आपल्याला शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे आपल्याला श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत, तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण पाहायला मिळत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? डोंबिवलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना तुम्ही राजकीय नेते सुद्धा सहभागी झालात आणि या सगळ्या आनंदामध्ये सहभागी झालात डोंबिवलीकरांनी। खरं तर गेली वर्षानुवर्ष श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपावी यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो। आपल्याला माहिती आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदेसाहेब आणि अजितदादा, हे महायुतीचं सरकार आहे। हिंदू सण हे जपले गेले पाहिजेत, हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे विशेष प्रयत्न करत असतं। आणि डोंबिवली शहर तर हिंदू संस्कृती जपण्यासाठी विविध पद्धतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आहे। त्यामुळे आम्ही सर्व राजकीय पक्ष आणि विशेष करून महायुतीचे आम्ही सगळेजण हा सण हा फार उत्साहामध्ये साजरा करतो। नक्कीच आज गुढी उभारली जाते, तर महायुतीचे नेते तुम्ही कशा पद्धतीने विकासाची गुढी उभारणार आहात? ते आपल्याला माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकसित होण्याच्या दिशेने ही सातत्याने पावलं उचलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्राला विकसित करण्याचं जे स्वप्न गेली वर्षानुवर्ष ही महायुती पाहते, ते नक्कीच साकार होईल, यात काही शंका नाही। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। श्वेता, आपण एकीकडे बघितलं तर राजकीय नेते या शोभायात्रेला भेट देताना पाहायला मिळत आहे, मात्र तर दुसरीकडे मराठी कलाकार सुद्धा या शोभायात्रेला भेट देतात। तर डोंबिवलीकर याच शोभायात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश सुद्धा लोकांना देतात। खरं तर वेगवेगळे देखावे आपल्याला या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळत आहेत। तरुणाई मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या मागे जर बघितलं तर एक मोठा रथ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरती वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो डोंबिवलीकरांचा पाहायला मिळत आहे। खरं तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषा ही घरोघरी किंवा प्रत्येक ठिकाणी बोलली पाहिजे, यासाठी तर राजकीय नेते आणि जे स्थानिक पातळीवरचे नेते आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र जे स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला संदेश देताना पाहायला मिळतात। मराठी भाषा ही कशा पद्धतीने वाचली पाहिजे, मराठी पुस्तकं आपण वाचली पाहिजे, सोबतच घराघरामध्ये आपण मराठी बोललो पाहिजेत, अशा प्रकारे संदेश या ठिकाणी देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मराठी शाळा ही जगली पाहिजे, मराठी शाळेमध्ये आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे, अशा प्रकारे लहान लहान मुलं हातामध्ये फलक घेऊन या शोभायात्रेमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या रथावरती आपल्याला फक्त मराठी भाषेचाच उल्लेख नाही, तर वेगवेगळे संदेश आपल्याला सामाजिक संदेश या माध्यमातून पाहायला मिळत आहे। श्वेता, अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।